नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचं विश्लेषण आपल्याला याच बुलेटिनच्या माध्यमातून पाहायचंय। मात्र आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये ज्या महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या त्याचं विश्लेषण देखील आधी आपण पाहणार आहे। पहिलं वृत्तपत्र आहे लोकसत्तामध्ये पहिली हेडलाईन प्रसिद्ध करण्यात आली। इराण आणि इस्रायलमध्ये आता तणाव वाढत चालल्याचं चित्र आहे। त्यामुळे दोन्ही देशांमधील प्रवास टाळा, भारताने आपल्या नागरिकांना या संदर्भात सल्ला दिलेला आणि तीच बातमी आता लोकसत्ताने प्रसिद्ध केली। आधी युक्रेन रशिया युद्ध होतं, त्यानंतर आता हमासमुळे गाझा पट्टीमध्ये सुरू झालेले इस्रायलचे हल्ले आणि त्यामुळे जगभरात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा जगावर युद्धाचं सावट घोंगावत असल्याचं चित्र समोर आलंय। इराण पुढच्या 48 तासांमध्ये इस्रायलवर कधीही हल्ला करू शकतो अशी शक्यता आता वॉल स्ट्रीट जर्नलने व्यक्त केली आहे। तर इराणमधील नेत्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने वॉल स्ट्रीट जर्नलने ही माहिती दिली आहे। इराण आणि इस्रायल दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे। भारतीय नागरिकांनी पुढचे आदेश येईपर्यंत इराण किंवा इस्रायलमध्ये प्रवास करू नका असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे। तसंच सध्या या दोन देशांमध्ये जे भारतीय नागरिक राहतात त्यांनी तत्काळ तिथल्या भारतीय दूतावासासोबत संपर्क साधून स्वतःची नोंदणी करावी असे निर्देश देखील दिलेले आहेत। पुढची बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध करण्यात आली। अर्थातच महागाईच्या संदर्भातला लेख प्रसिद्ध करण्यात आला। डाळी कडाडल्या, तुरडाळ 15 तर मुगडाळ 10 रुपयांनी महाग झाल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। गेल्या 15 दिवसांमध्ये तुरडाळ आणि मुगडाळ अनुक्रमे किमान 15 आणि 10 रुपयांनी महागले। दरवाढीमुळे केंद्र सरकारने आता सर्व विक्रेते, गोदाम मालक आणि मिल मालकांना तूर डाळीचा साठा घोषित करण्याची सूचना केली। त्यामुळे आता विक्रेत्यांना लवकरात लवकर साठा मर्यादा लागू होण्याची शक्यता असल्याचं अखिल भारतीय व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे। तूर डाळीचं नवीन पीक नोव्हेंबरच्या दरम्यान बाजारात येत असतं। सर्वाधिक उत्पादन विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि मराठवाड्याच्या क्षेत्रामध्ये लातूरमध्ये घेतलं जातं। यंदा देशभरात सरासरीपेक्षा 60% पीक आलंय, मात्र त्यावेळेस मागणी सातत्याने वाढते, त्यामुळे आता दरामध्ये वाढ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली। अर्थातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे मात्र राज्याच्या काही भागावर दुष्काळाचं सावट आहे आणि हीच बातमी आता सामनाने प्रसिद्ध केली आहे। महाराष्ट्रामध्ये 5664 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीबाणी असल्याचं लक्ष आता सामनाने वेधलेलं आहे। तर राज्यामध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय आणि आता दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालल्यानं राज्यातल्या तब्बल 5,500 पेक्षा अधिक वाड्या वस्त्यांवरील लोकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते। सध्याच्या घडीला सुमारे 3000 टँकर वाड्या वस्त्यांवर धावतायत, तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये टँकरच्या संख्येमध्ये तब्बल 28 पटींची वाढ झाली आहे। पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये मशगूल असलेल्या सत्ताधाऱ्यांना पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना बसणार आहे। संपूर्ण राज्य उष्णतेच्या झळांमुळे होरपळून निघालंय। एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच संपूर्ण राज्यात घराघरांमधील पाणीसाठा 33% आलाय। त्यामुळे आता ग्रामस्थांच्या तोंडचं पाणी पळालंय, त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरून राज्यात आगडोंब उसळण्याची चिन्ह आहे। कारण सध्याच्या घडीला राज्यातला 1666 गावं आणि तब्बल 3000 वाड्यांची तहान 2093 टँकरच्या पाण्यावर भागवली जाते। गुजरात समाचारमध्ये पुढची महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। महागाई ही 4.85% पोहोचली, तर 10 महिन्याच्या निच्चांकी पातळीवर असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलंय। 12 एप्रिल रोजी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा प्रमुख किरकोळ चलनवाढीचा दर मागच्या महिन्यात 4.85% या 10 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आलाय। फेब्रुवारीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक अर्थातच CPI महागाईचा दर हा 5.9% होता। RBIच्या चलन संदर्भातील धोरण समितीने MPC 5 एप्रिल रोजी पॉलिसी रेपो रेट हा 6.5% असा सलग 7व्यांदा अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर एका आठवड्यानंतर महागाईची नवीन आकडेवारी आता समोर आलेली आहे।
आणि आता टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। अर्थातच बातमी मुंबईतून। शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी ईडी चौकशीच्या संदर्भात आणि कारवाईच्या बाबत जी टीका केली, भाजपला जो घरचा आहेर दिला, त्या संदर्भातलं भाष्य करण्यात आलं। शिवसेनेच्या शिंदे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुलगा अमोल कीर्तीकर यांना ईडीकडून त्रास दिला जात असल्याचा थेट आरोप केला। गजानन कीर्तीकर पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। देशात भाजपला जनतेचा भक्कम पाठिंबा असताना ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजे। ईडीमुळे लोकांमध्ये चीड निर्माण होते, ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही, असं खासदार गजानन कीर्तीकरांनी म्हटलंय। महायुतीमध्ये शिवसेना आहे, शिवसेनेची मोठी वोट बँक आहे, याचा फायदा महायुतीमधील उमेदवाराला होत असतो। त्यामुळे आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाहीये, एवढा भक्कम पाठिंबा देशातून भाजपला आहे। त्यामुळे ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली आहे। लोक ईडीच्या कारवाईला कंटाळले आहेत, त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत, असा घरचा आहेर गजानन कीर्तीकर यांनी भाजपला दिलेला आहे। तर गजानन कीर्तीकरांनी या संदर्भात पत्रकार परिषद देखील घेतली। गजानन कीर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत आहे, तर त्यांचा मुलगा हा ठाकरेंसोबत आहे। तरी देखील त्यांनी आता कुठेतरी मुलाची बाजू घेतल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।